हिंदू धर्म ब्रह्मांडपदी श्री हे आपलं आवडतं चॅनल सबस्क्राईब करा, व्हिडिओज लाईक करा आणि शेअर करा आणि आमच्या नवनवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन प्राप्त करून घेण्यासाठी बेल आयकॉनचे बटन दाबायला विसरू नका. आरती सप्रेम मस्कोबानाथा, जय जय श्री राजा भाऊनाथा. ॐ भूर्भुर्गव आदिशक्ति ब्रह्माण्डच्च दिव्यशक्ति प्राप्त्यर्थच्च परमेश्वराय नमेन. गायत्रीयं कालभैरव दिव्यशक्ति नमो शिवाय. ब्रह्मांडपदी श्री सप्तशक्ती महाग्रंथ. ब्रह्मांडपदी श्री सप्तशक्ती महापंथ. सत्य हाच धर्म. जसा खवळलेला समुद्र, जसा पूर्ण आकाश, जसा सूर्य, तसा मी. शिवोहम. मागील म्हणजे भाग क्रमांक 264 मध्ये आपण पाहिलं, आपल्या पृथ्वीवर आल्यानंतर पुन्हा नेहमीप्रमाणेच सर्व विधी हा व्यवस्थित पूर्ण करून श्री विष्णू यांनी प्राणी आणि पक्षी यांची निर्मिती करून त्यांची वंशपरंपरा सुरू केली. त्यानंतर श्री अर्धनारी नटेश्वर यांनी नेहमीप्रमाणेच सर्व विधी पूर्ण करून मानव निर्मिती करून त्यांची वंशपरंपरा सुरू केली. आता पाहूया भाग क्रमांक 265. दोघांचाही सर्व विधी व्यवस्थित पूर्ण झाल्यानंतर दोनही ज्योती या आपल्या पृथ्वीवरून निघाल्या. नंतर आपल्या सूर्याच्या उजव्या बाजूला 2 सूर्य, 2 चंद्र आणि एका ओळीत 12 पृथ्वी आहेत. तेथील पहिला सूर्य म्हणजेच ब्रह्मांडपदी पुण्येश्वरी श्री शिवशंभो राजा रामेश्वर महाराज यांच्या अधिपत्याखाली असणाऱ्या सूर्याच्या वर 2ही ज्योती या येऊन थांबलेल्या आहेत आणि तिथं नेहमीप्रमाणे सर्व विधी व्यवस्थित पूर्ण करून तेथील अगोदर पहिल्या 6 पृथ्वीच्या वर श्री विष्णू यांनी प्राणी आणि पक्षी यांची निर्मिती करून त्यांची वंशपरंपरा सुरू केलेली आहे. त्यानंतर श्री अर्धनारी नटेश्वर यांनी तिथं फक्त सर्व विधी केलेला आहे, मात्र त्यांनी तिथं मानव निर्मिती केलेली नाही. त्यानंतर 2ही ज्योती या तिथून निघाल्या आणि तेथील दुसरा सूर्य म्हणजेच श्रीनाथ भस्कोबानाथ महाराज यांच्या अधिपत्याखाली असणाऱ्या सूर्याच्या वर 2ही ज्योती या आल्यानंतर तिथं 2ही ज्योती यांनी नेहमीप्रमाणेच सर्व विधी व्यवस्थित पूर्ण केलेला आहे आणि तेथील दुसऱ्या 6ही पृथ्वीच्या वर श्री विष्णू यांनी नेहमीप्रमाणेच सर्व विधी व्यवस्थित पूर्ण करून प्राणी आणि पक्षी यांची निर्मिती करून त्यांची वंशपरंपरा सुरू केलेली आहे. आणि त्यानंतर श्री अर्धनारी नटेश्वर यांनी तिथं फक्त नेहमीप्रमाणे सर्व विधी व्यवस्थित पूर्ण केलेला आहे, मात्र तिथं मानव निर्मिती केलेली नाही. त्याप्रमाणे येथील 12ही पृथ्वीवर नेहमीप्रमाणे सर्व विधी पूर्ण केल्यानंतर 2ही ज्योती तिथून निघाल्या आणि पुन्हा आपल्या सूर्याच्या जवळून त्या आपल्या पृथ्वीच्या वर येऊन थांबल्या आणि त्यांनी अगोदर आपल्या सूर्याच्या वर नेहमीप्रमाणेच सर्व विधी पूर्ण करून त्यांनी आपल्या पृथ्वीच्या वर श्री विष्णू यांनी अगोदर प्राणी आणि पक्षी यांची निर्मिती करून त्यांची वंशपरंपरा सुरू केलेली आहे. आणि त्यानंतर श्री अर्धनारी नटेश्वर यांनी नेहमीप्रमाणेच सर्व विधी पूर्ण करून मानव निर्मिती करून त्यांची वंशपरंपरा सुरू केलेली आहे. 2ही ज्योती यांनी सर्व विधी व्यवस्थित पूर्ण करून आपल्या पृथ्वीवरून निघाल्या आणि आपल्या खालची पृथ्वी म्हणजेच श्री पाताळ वर टोकापासून खालची 7 नंबरची पृथ्वी श्री पाताळ या पृथ्वीच्या सूर्याच्या वर 2ही ज्योती येऊन थांबल्या आणि त्यांनी नेहमीप्रमाणे सर्व विधी व्यवस्थित पूर्ण करून तेथील पृथ्वीवर श्री विष्णू यांनी प्राणी आणि पक्षी निर्मिती करून त्यांची वंशपरंपरा सुरू केल्यानंतर श्री अर्धनारी नटेश्वर यांनी नेहमीप्रमाणेच सर्व विधी पूर्ण करून
तिथं मानव निर्मिती केलेली आहे. आणि त्यांची वंशपरंपरा सुरू केल्यानंतर दोनही ज्योती या पाताळ येथील सर्व विधी पूर्ण करून तिथून त्या निघाल्या आणि त्या खालची म्हणजेच वर टोकापासून खालची 8 नंबरची पृथ्वी श्री वैकुंठ येथील पृथ्वीच्या सूर्याच्या वर दोनही ज्योती या येऊन थांबलेल्या आहेत. श्री वैकुंठ येथील सूर्याच्या वर श्री शिवशंकर आणि श्री पार्वती माता या दोघांचा काही काळ विधी झालेला आहे. ब्रह्मांडामधील प्रत्येक दैवदैवत हे आपलं कार्य पूर्ण झाल्यानंतर श्री वैकुंठ येथील पृथ्वीवर नाही तर चंद्राच्या वर मानव रूपामध्ये थांबून वास्तव्य करीत आहे. तारीख 19 मे 97. ब्रह्मांडामधील वर टोकापासून खाली 8 नंबर पृथ्वीचा सूर्य म्हणजेच श्री वैकुंठ येथील सूर्याच्या वर दोनही ज्योती आल्या आणि तिथून लगेचच निघून श्री वैकुंठ येथील पृथ्वीच्या वर येऊन थांबलेल्या आहेत. त्याच वेळी श्री पार्वती माता यांची ज्योत ही पृथ्वीच्या पोटामधून बाहेर निघाली आणि या दोघांच्या ज्योतीजवळ येऊन थांबली. त्यानंतर श्री शिवशंकर यांची ज्योत आपल्या सूर्याच्या पोटामधून बाहेर निघाली आणि त्यांच्या जवळ जाऊन थांबली. तेव्हा तिथं 4ही बाजूंनी जणांच्या ज्योती येऊन थांबल्या होत्या. श्री शिवशंकर, श्री पार्वती माता, श्री विष्णू आणि श्री अर्धनारी नटेश्वर या 4ही जणांच्या ज्योती यांनी तिथं आपलं मूळ रूप धारण केलंय आणि तेथील 8 नंबर पृथ्वी म्हणजे श्री वैकुंठ येथील पृथ्वीच्या वर 4ही जण पूर्व दिशेकडे आपलं तोंड करून जमिनीवर खाली मांडी घालून डोळे मिटून बराच काळपर्यंत कठीण अशी तपश्चर्या करीत बसले होते. त्यांची तपश्चर्या पूर्ण झाल्यानंतर 4ही जणांनी त्याच अवस्थेमध्ये बराच काळपर्यंत ध्यानस्थ अवस्था प्राप्त करून ध्यानस्थ बसलेले होते. त्यांची ध्यानस्थ अवस्था पूर्ण झाल्यानंतर 4ही जणांनी पुन्हा मूळ ज्योतीचं रूप धारण केलं आणि श्री शिवशंकर यांची ज्योत तिथून निघाली आणि आपल्या पुन्हा सूर्याच्या वर येऊन सूर्याच्या पोटामध्ये प्रवेश करून ध्यानस्थ बसून राहिली. श्री पार्वती माता यांची ज्योत ही तिथंच म्हणजे श्री वैकुंठ येथील पृथ्वीच्या पोटाच्या आत प्रवेश करून ध्यानस्थ बसून राहिली. त्यानंतर श्री विष्णू आणि श्री अर्धनारी नटेश्वर यांनी नेहमीप्रमाणे सर्व विधी पूर्ण करून श्री विष्णू यांनी पुन्हा प्राणी आणि पक्षी यांची निर्मिती करून त्यांची वंशपरंपरा सुरू केली आणि श्री अर्धनारी नटेश्वर यांनी नेहमीप्रमाणे सर्व विधी पूर्ण करून पूर्ण मानव यांची निर्मिती करून त्यांची वंशपरंपरा सुरू केली. दोघांनीही नेहमीप्रमाणेच सर्व विधी पूर्ण करून दोनही ज्योती तिथून निघाल्या आणि त्याच्या खालची 9 नंबरच्या पृथ्वीच्या सूर्याच्या वर आल्या आणि श्री विष्णू आणि श्री अर्धनारी नटेश्वर या दोघांनीही 9 नंबरच्या पृथ्वीच्या वर नेहमीप्रमाणेच सर्व विधी व्यवस्थित पूर्ण करून श्री विष्णू यांनी प्राणी आणि पक्षी यांची निर्मिती करून त्यांची वंशपरंपरा सुरू केली आणि श्री अर्धनारी नटेश्वर यांनी नेहमीप्रमाणे सर्व विधी पूर्ण करून आपल्या शरीराची वाघाच्या आकाराची रचना करून त्या अवस्थेमध्ये तपश्चर्या करून तिथं वाघरूपी मानव निर्मिती करून त्यांची वंशपरंपरा सुरू केलेली आहे. तेथील पृथ्वीवर देखील वाघरूपी मानव आहेत. दोनही ज्योती यांनी नेहमीप्रमाणे सर्व विधी व्यवस्थित पूर्ण करून तिथून निघाल्या आणि त्यांच्या खालची 10 नंबरच्या पृथ्वीच्या सूर्याच्या वर त्या येऊन थांबल्या आहेत. ब्रह्मांडामधील वर टोकापासून खालच्या 10 नंबरच्या पृथ्वीच्या सूर्याच्या वरून तेथून पृथ्वीच्या वर दोनही ज्योती यांनी नेहमीप्रमाणे सर्व विधी पूर्ण करून श्री विष्णू यांनी प्राणी आणि पक्षी यांची निर्मिती करून त्यांची वंशपरंपरा सुरू केलेली आहे. त्यानंतर श्री अर्धनारी नटेश्वर यांनी नेहमीप्रमाणे सर्व विधी पूर्ण करून तेथील पृथ्वीच्या वर कठीण अशी तपश्चर्या करून पूर्णपणे रानटी मानव शिकारी हिंस्त्र मानव यांची निर्मिती करून त्यांची वंशपरंपरा सुरू केली. दोनही ज्योती यांनी नेहमीप्रमाणे सर्व विधी व्यवस्थित पूर्ण करून दोनही ज्योती तिथून निघाल्या आणि त्याच्या खालची 11 नंबरच्या पृथ्वीच्या सूर्याच्या वर येऊन थांबल्या. श्री विष्णू
आणि श्री अर्धनारी नटेश्वर यांनी वरपासून खाली 11 नंबरच्या पृथ्वीच्या वर नेहमीप्रमाणे सर्व विधी पूर्ण करून श्री विष्णू यांनी प्राणी आणि पक्षी यांची निर्मिती करून त्यांची वंशपरंपरा सुरू केलेली आहे. श्री अर्धनारी नटेश्वर यांनी नेहमीप्रमाणे सर्व विधी पूर्ण करून पूर्ण मानव यांची निर्मिती करून त्यांची वंशपरंपरा सुरू केलेली आहे. दोन्ही ज्योती यांनी सर्व विधी व्यवस्थित पूर्ण करून दोनही ज्योती तिथून निघाल्या आणि त्याच्या खालची 12 नंबरच्या पृथ्वीच्या सूर्याच्या दोन्ही ज्योती येऊन थांबलेल्या आहेत. पुढील म्हणजे भाग क्रमांक 266 मध्ये आपण पाहणार आहोत. ब्रह्मांडामधील सर्वात खालच्या मूळ तळाच्या पृथ्वीच्या वर दोनही ज्योती आल्यानंतर नेहमीप्रमाणे सर्व विधी व्यवस्थित पूर्ण करून श्री विष्णू यांनी प्राणी आणि पक्षी यांची निर्मिती करून त्यांची वंशपरंपरा सुरू केलेली आहे. आणि श्री अर्धनारी नटेश्वर यांनी सर्व विधी करून पूर्ण मानव यांची निर्मिती करून त्यांची वंशपरंपरा सुरू केली आहे.